नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी गुणग्राहक राजा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर, मुले सूरपारंबीचा खेळ खेळत होती. आ. महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? उत्तर, महाराजांनी गजाननला भर्जरी टोपी हे बक्षीस दिले. इ. गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? उत्तर, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे गजाननने कागदावर बोरूने लिहिले. प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. अ. थोड्या वेळाने महाराज टिंबटिंब आले. उत्तर, थोड्या वेळाने महाराज भानावर आले. आ. पोरं टिंबटिंब घरी परतली. उत्तर, पोरं घोडागाडीतून घरी परतली. इ. बघू तुझं टिंबटिंब. उत्तर, बघू तुझं हस्ताक्षर. प्रश्न तिसरा, कोण कोणाला म्हणाले? अ. पोरं चपळ आहेत. विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. उत्तर, असे सयाजीराव मानकरी घाटगे यांना म्हणाले. आ. झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले. काय नाव बाळांनो तुमचं? उत्तर, असे विद्याधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले. इ. काय नाव बाळांनो तुमचं? उत्तर, असे सयाजीराव गजानन व काळू यांना म्हणाले. इ. पोरगा गुणी आहे. त्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे. उत्तर, असे सयाजीराव विद्याधिकाऱ्यांना म्हणाले. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. मुलांनी राणी साहेबांना सूरपारंबीचा खेळ कसा दाखवला? उत्तर, राजवाड्याच्या समोर असणाऱ्या मोठ्या झाडाखाली हा खेळ चालला होता. मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता. 1.5 हात लांब व करंगळीच्या जाडीची काठी होती. काळूने हा सूर एक पाय थोडा वर उचलून दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावत गेला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. काळू आणि गजाननची झाडावर चढण्याची उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननने काळूला पकडले. आता गजानन ते सूर फेकला आणि
तो सरसर झाडावर चढला. काळू सूर घेऊन आला आणि त्याच्या माग माग झाडावर चढला, परंतु गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली आणि तो पुन्हा झाडाच्या खोडावर चढला. काळू काही गजाननला बाद करू शकला नाही. गजाननने कशाकशात बक्षिसे मिळवली? उत्तर: गजाननने शाळेच्या वार्षिक बक्षीस समारंभामध्ये अभ्यास, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळवली. त्याने एकूण 18 बक्षिसे मिळवली. सयाजीराव महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस म्हणून दिली. पुढे बडोद्याचे राजरत्न म्हणून गजाननचा गौरव करण्यात आला. प्रश्न 5. खालील वाक्यामधील सूर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा. काळूने सूर दूर फेकला. उत्तर: येथे सूर या शब्दाचा अर्थ 1.5 हात लांब लांबीची काठी. आज गाण्यामध्ये खासाहेब सूर भन्नाट लागला होता. उत्तर: येथे सूर या शब्दाचा अर्थ आवाज किंवा स्वर. 1, 2, 3 म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला. उत्तर: येथे सूर या शब्दाचा अर्थ उडी मारणे. प्रश्न 6. खालील वाक्यामधील रंगीत शब्दांचे योग्य अर्थ लिहा. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. उत्तर: पहिला हार पराभव, दुसरा हार फुलांची माळ. सरपंच झाल्यापासून सरोजला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला. तिचा नवरा देखील आता ताठ मान करून फिरतो. उत्तर: पहिला मानचा अर्थ आदर, दुसऱ्या मानचा अर्थ स्वाभिमान. हातात तीर कमान घेऊन शिंगरूने नदीचा तीर गाठला. उत्तर: पहिला तीरचा अर्थ बाण, दुसऱ्या तीरचा अर्थ काठ किनारा. खळखळ वाहणार पाटाचं पाणी पाहून देवणी परतला घरी. आला की लगेच पाटावर बसला. उत्तर:
पहिला पाठ या शब्दाचा अर्थ कालवा, दुसरा पाठ या शब्दाचा अर्थ बैठक. धन्यवाद.